नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10. पुनीत बालन. मित्रांनो, पुनीत बालन हे नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. विशेष करून पुण्यात तर तुम्हाला पुणेकरांना हे नाव बऱ्याच वेळा ऐकायला मिळालं असेल. आणि विशेष करून गणेश चतुर्थी जेव्हा येते तेव्हा हे नाव आणखीन प्रकर्षानं मीडियामध्ये येतं, पत्रामध्ये येतं किंवा लोकांच्या समोर येतं हे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होर्डिंग जे पुण्यामध्ये लागले जातात त्याच्यावर हे नाव अगदी प्रकर्षानं दिसतं, पुनीत बालन. किंवा आणखीन एक त्याचं दुसरं नाव आम्ही म्हणेन ऑक्सिरिच. हे पुनीत बालन यांचंच एक पाणी चे बॉटल्सचं एक प्रॉडक्ट आहे. तर मित्रांनो, काय आहे विषय हा, तर आणि त्याचा TV10शी आणि पुणेकरांशी काय संबंध हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मित्रांनो, परत एकदा सांगतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जे संदर्भ सांगत असतो मागच्या आमच्या काही बाईट्सचे, मागच्या काही विषयांचे, मागच्या काही इव्हेंट्सचे, तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जावा. आणि मी त्यावेळी ते इकडे दाखवत असतो बघा, इथे तुम्हाला ते दिसत असेल, इथे क्लिक करत जावा आणि ते व्हिडिओ परत एकदा बघत जावा. आणि शेवटपर्यंत बघा. आणि आमच्या चॅनलला एक वेळ सबस्क्राईब केलं नाही तर चालेल, पण कॉमेंट नक्की करत जावा. तुमचे कॉमेंटमुळं आम्हाला कळतं की तुमच्या मनात काय चाललेलं आहे. तर मित्रांनो, परत एकदा मी येतो पुनीत बालन. तर पुनीत बालन हे एक व्यावसायिक आहेत. ऑक्सिरीज त्यांचं एक प्रोडक्ट आहे. जसं म्हणजे प्लॅस्टिक बॉटलमध्ये पाणी असणारं हे प्रोडक्ट आहे. त्यांचे बरेच काय व्यवसाय असू शकतात, पण विशेष करून ऑक्सिरीज आणि पुनीत बालन हे साधारणतः एक मागच्या 5-6 वर्षामध्ये विशेष करून गणेश चतुर्थीला हे बोर्ड दिसायला सुरुवात झाले, ऑक्सिरीजचे आणि पुनीत बालन. लोकांना अगोदर कळायचं नाही की हे नक्की व्यक्ती कोण आहे, काय आहे वगैरे. अर्थात आजचा आपला विषय हा बिलकुल नाही आहे की पुनीत बालन हे कोण आहेत. आपला विषय हा आहे की पुनीत बालनांनी हे जे बोर्ड्स लावले होते, तर त्यावर महानगरपालिकेने बरोबर आत्तापासून साधारणतः 1 वर्षापूर्वी किंवा अगदी प्रिसाईज सांगायचं म्हणजे 11 महिन्यापूर्वी, म्हणजे 2023च्या ऑक्टोबरला 3 तारखेला एका नोटीस आली. आणि त्यानंतर हे मीडियामध्ये एका वेगळ्या कारणासाठी पुनीत बालन हे नाव समोर आलं लोकांच्या. तर ती नोटीस अशी होती की आकाशचिन्ह म्हणजे हे जे होर्डिंग्ज लावले जातात ते महानगरपालिकेच्या अधिकाराखाली असतात. आणि ते कुणालाही होर्डिंग जर लावायचं असेल तर त्याचे काही नियम आणि परवानग्या घ्याव्या लागतात. तर मित्रांनो, मी हे नोटीस तुम्हाला सांगतोय 3 ऑक्टोबर 2023ला माधव जगताप साहेब हे जे अतिक्रमण विभागाचे सुद्धा उपआयुक्त होते, पण त्याचबरोबर त्यांच्याकडं आकाशचिन्ह होर्डिंगच्या संदर्भातलं सुद्धा विभाग त्यांच्याकडेच होता. तर त्यांच्या सहीचं हे नोटीस आहे. मित्रांनो, हे नोटीस मी माझ्या मागच्या बाईटला सुद्धा टाकलेलं आहे. तुम्ही ही बाईट इकडे बघा आणि ही त्यानंतर तुम्हाला कळेल. आणि ती नोटीस मी परत तुम्हाला दाखवणार आहे, टाकणार आहे तुमच्यासमोर. तर त्या नोटीसमध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की पुनीत बालन यांनी जे गणपती जे अनंत चतुर्थी आणि म्हणजे गणपती विसर्जन ह्या कालावधीमध्ये 10 दिवस जे असतात, गणेश चतुर्थीचे जे 10 दिवस असतात, त्या 10 दिवसामध्ये जे काही फलक लावले होते, तर त्याची परवानगी, मित्रांनो 2 विषय आहे याच्यामध्ये, त्याची परवानगी त्यांनी घेतली नव्हती असाही महानगरपालिकेनं त्या पत्राद्वारे, त्या नोटीसद्वारे पुनीत बालन यांच्यावर आरोप केलेला आहे. त्यांनी परवानगी न घेता ते होर्डिंग्ज लावले होते. आणि जरी अगदी त्याला दंड नाही म्हटला तर त्याचं म्हणजे समजा महानगरपालिकाकडनं परवानगी घेऊन एखादा एखादी फलक तुम्ही लावता तर त्याचं काहीतरी भाडं भरावं लागतं. तर मित्रांनो, त्या नोटीसमध्ये सुद्धा त्यांनी दंड हा उल्लेख केलेला आहे, पण नंतर खेमनार जे ॲडिशनल कमिशनर आहेत, तुम्हाला ते बाईटमध्ये दिसेलच की त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही दंड हा शब्द जर वापरला असेल तर आम्ही तो शब्द मागं घेतो. त्यांनी स्पष्ट असं सांगितलं आहे की हे जे काही चार्जेस लावलेले आहेत 3,20,00,000 एवढे त्या नोटीसमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल. तर हे जे काही चार्जेस लावले त्याला दंड म्हणा किंवा काय, तर ते दंड नसून ते 10 दिवस फलक लावण्याचे चार्जेस आहेत. जरी अगदी परवानगी घेतली असेल नसेल तरी तुम्हाला ते चार्जेस तर भरावे लागणार, इतकं स्पष्ट उल्लेख त्या नोटीसमध्ये केलेलं आहे. आणि विशेष करून
नोटीस अशा खूप येतात, खूप जणांना येतात, पण ही नोटीस मित्रांनो नीट ऐका. ही नोटीस आहे ना, जे 3 ऑक्टोंबर 2023ला जेव्हा पुनीत बालन यांना देण्यात आली, तेव्हा पुनीत बालन साहेबांनी ह्याचं मीडियावर टाकलं नव्हतं. हे एका अर्थाने महानगरपालिकेतर्फे कसं ते तुम्ही शोधा मित्रांनो, किंवा कुणाच्या मीडियावर आलं हे सुद्धा तुम्ही ते बघा. पण हे जाणीवपूर्वक म्हणजे TV10 हे अगदी म्हणजे समजून घेऊन हे वाक्य बोलतं की हे जाणीवपूर्वक मीडियामध्ये देण्यात आलं, जेणेकरून हे मीडियामध्ये हा प्रश्न कळावा आणि मग त्या अधिकाऱ्याच्या किंवा त्या मीडियाचे जे फायदे असतील ते त्यांना मिळावेत, असा हा विषय आहे. तर जाणीवपूर्वक ही नोटीस मीडियाला देण्यात आली 3 तारखेलाच. मला स्वतः ती मीडियामध्ये मिळाली. मी त्या नोटिसीचं पूर्णपणे अधिकृतपणे RTIच्या अंतर्गत TV10 हे नेहमी करतं, जे कागदपत्र घेतं ते कुणीतरी RTIमधनं काढलं असेल त्यांच्याकडनं ते शेअर करायची विनंती करतं, किंवा आम्ही स्वतःसुद्धा ते RTIच्या अंतर्गत ते मागून घेतो. तर मित्रांनो हे आम्हाला मिळालं. इवन महानगरपालिकेचे PR जे आहेत, पब्लिक रिलेशन ऑफिसर जे आहेत हेंद्रे साहेब, ते सुद्धा आम्हाला कधी हे जे नोटीस आहेत किंवा अशी काही कागदपत्र आहेत जे त्यांना असं वाटतं की लोकांपर्यंत पोहोचाव्यात, हे आम्हाला देत असतात. तर मित्रांनो ती नोटीस मी इथे लावलेली आहे. त्या मी नोटीससारखं का म्हणतो आहे की फार महत्त्वाचं आहे की अधिकाऱ्यांनी, कुठल्याही अधिकाऱ्यांनी ते तुम्ही शोधून काढा. हे जाणीवपूर्वक मीडियामध्ये टाकलेलं आहे, कारण का पुनीत बालन ही खूप मोठी व्यक्ती आहे, त्यांना नुसतं नोटीस देऊन चालणार नाही. गंमत अशी मित्रांनो की त्या नोटीसमध्ये असं दिलेले आहे की 2 दिवसात, नोटीसच्या शेवटी तुम्हाला दिसेल की 2 दिवसात तुम्ही ही 3,20,00,000 रुपये रक्कम जमा करायची आहे महानगरपालिकेच्या कोषागारामध्ये, अन्यथा तुमच्यावर वेगळी कारवाईसुद्धा होऊ शकते. इतके कडक शब्द हे वापरण्यात आलेले आहे. मी परत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं, विशेष करून माधव जगताप साहेबांचं यांचं अभिनंदन करतो की असा एवढा कडक डिसिजन घेण्याची गरज आहे. पुनीत बालन हे अगदी मोठी व्यक्ती आहे, पुण्यातली मान्यवर ज्याला म्हणतात, हे व्यावसायिक आहेत. बऱ्याचशा त्यांचा म्हणजे पुण्यातल्या असल्यामुळं इकडच्या काही पक्षांशी सुद्धा त्यांचे जवळचे संबंध आहेत. तर त्यामुळं त्यांना एवढ्या कडक शब्दात सांगणं याला धाडसच लागतं, आणि ते मीडियावर सुद्धा टाकणं ह्यालासुद्धा धाडसच लागतं असं मी म्हणेन. त्यांनी त्यांचं काम केलं. मुद्दा असा होतो आहे की मग त्यांचा जो आरोप होता, महानगरपालिका हे एक म्हणजे मोठी विचार करणारी बॉडी आहे, एक सिरियस बॉडी आहे, गव्हर्मेंट बॉडी आहे. तर त्यांनी जर नोटीस पाठवलं असेल, त्यांनी जो आरोप केला असेल, त्यांनी काहीतरी एक त्यांचे जे नियम त्यांना दिलेले आहेत, त्यांचे जो अभ्यास आहे त्याप्रमाणे त्यांनी दिला असावं असं मी गृहीत धरतो. त्या नोटीस वाचल्यानंतर तुम्हीही असं गृहीत धरायला हरकत नाही. तर मित्रांनो ती नोटीस 3 तारखेला 3 ऑक्टोबर 2023ला पाठवण्यात आली आहे. त्याच्यावर तारीख आहे, त्याच्यावर 3 ऑक्टोबर 2023 असं आपण परत गृहीत धरू की लगेचच त्यांनी पाठवली असेल, लगेच पुनीत बालन साहेबांना मिळाली असेल. कारण का 5 तारखेला मित्रांनो महानगरपालिकेच्या दारावर आंदोलन धडकलं. साधारणतः म्हणजे त्यांनी असं सांगितलं की हे सर्व जे काही आंदोलन जे कार आहेत ते सर्व मंडळाच्याकडनं ते आलेले आहेत. मंडळ जे आहेत ज्यांना पुनीत बालन यांनी आर्थिक मदत केलेली आहे, ज्याला म्हणतात की वर्गणीमध्ये मदत करतात. परत TV10चा पुनीत बालन हे जे मदत करतात, विशेष करून गणेश चतुर्थीला, तर ही खूप चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचं स्तुतीच करू. हा विषयही आपला आत्ता नाही आहे. तर त्या मंडळांना असं वाटलं की त्यांना जे पुनीत बालन ज्यांनी त्या मंडळांना मदत केलेली आहे त्यांच्यावर अन्याय होतो आहे, आणि हा दंड हा चुकीच्या पद्धतीनं लावण्यात आलेला आहे. त्या संदर्भात त्यांनी एक शांतीपूर्ण असं त्यांनी त्यात म्हणलेलं सुद्धा आहे. ती सुद्धा बाईट तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो. मी प्रत्येक वेळी सांगतो इथे ती बाईट बघायला मिळते. इथे क्लिक केलं की तुम्हाला ती बघायला मिळत असतील. पुढे मागे कुठे इथे लक्ष ठेवत जावा, तिथे तुम्हाला ते व्हिडिओ आणि बाईट बघायला मिळेल. आणि तुम्ही पुनीत बालन हे नाव टाकलं TV10च्या ह्याच्यामध्ये तरीसुद्धा तुम्हाला ते बघायला मिळू शकतं. तर मित्रांनो त्यांनी शांतीपूर्ण ते आंदोलन केलं होतं, आणि त्यांची मागणी अशी होती की ही पहिल्यांदा तर थोडा वेळ द्यावा,
की बाबा लगेच ते दंडाची कारवाई सुरू करू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं म्हणणं असं होतं की हा दंडच कॅन्सल करण्यात यावा. मित्रांनो, परत एकदा मी उल्लेख करतो आहे फिगरचा, 3,20,00,000 रुपये. मित्रांनो, ही खूप मोठी फिगर आहे आणि जर महानगरपालिकेला जर ती मिळणार आहे तर याचा अर्थ प्रत्येक नागरिकांचा त्या रकमेवर अधिकार आहे. पण अर्थात हा दंड चुकीच्या पद्धतीचं होता कामा नये. तर असं हे आंदोलनं झालं आणि ते आंदोलन मी तुम्हाला सांगितलं की 5 ऑक्टोबर 2023ला झालं, जे तुम्ही इथं त्या बाईटमध्ये पूर्ण आंदोलन बघा. 9 मिनिटाचं मी आंदोलन कवर केलेलं आहे. ते आंदोलन गेटच्या बाहेर झाल्यानंतर ते अगदी ॲडिशनल कमिशनरपर्यंत, त्यावेळी खेमनार साहेबांच्या अंडर हा विभाग येतो आकाशचिन्ह, पण खेमनार साहेब त्यावेळी उपस्थित नसल्यामुळे त्या दिवशी मित्रांनो खेमनार साहेब कार्यालयामध्ये उपस्थित नसल्यामुळे दुसरे जे ॲडिशनल कमिशनर आहेत विकास ढाकणे साहेब यांच्या केबिनमध्ये ही सगळी चर्चा झाली. पण तिथेसुद्धा आंदोलनकाराबरोबर खेमनार सरांनी फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं व त्याच्यावर महानगरपालिकेचं म्हणणंसुद्धा त्यांच्यासमोर मांडलेलं आहे. मित्रांनो, हे माझ्या व्हिडिओमध्ये हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे, तुम्हाला हे सर्व बघायला मिळणार आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की हा तुम्ही दंड म्हणताय ना, तो दंड नसून हे चार्जेस आहेत जे कुठल्याही व्यक्तीनं जर महानगरपालिकेची परवानगी घेऊ नाही तर न घेऊ जर फलक लावले असेल तर त्याचे काही चार्जेस आहेत. हे 10 दिवसाचे त्या फलक सगळे लावलेलेचे चार्जेस आहेत 3,20,00,000 रुपये. तरी खेमनार साहेबांनी हे इतकं छान पद्धतीने हँडल केलं. ते म्हणले की आम्ही याच्यावर बोललोसुद्धा आहे पुनीत बालन साहेबांबरोबर. पुनीत बालन साहेबांनी आयुक्तांना, त्यावेळेचे आयुक्त जे होते विक्रम कुमार यांना असं शब्दही दिलेला आहे की आम्ही हे भरायलासुद्धा तयार आहोत, आमचं फक्त म्हणणं ऐकून घ्यावं, असं त्यांचं त्यावेळी त्यांची चर्चा झालेली. ही चर्चा काय कधीही याचं काय झालं हे नागरिकांसमोर किंवा आमच्यासमोरसुद्धा कधीही आलं नाही. आम्ही खेमनार साहेबांबरोबर याच्या बाबतीत बराच फॉलोअप केला होता. पुन्हा मी मुद्द्यावर येतो की ते आंदोलन जेव्हा विकास ढाकणे साहेबांच्या केबिनमध्ये सर्व आंदोलक बसले होते तेव्हा काही मान्यवर होते, विशेष करून काही एका पक्षाचे मान्यवरसुद्धा तिथे होते, पक्षाचे काही नेते मंडळीसुद्धा तिथे होते, तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता. पण विशेष करून त्यांचं असं म्हणणं होतं की हे सर्व जे आहे ते मंडळाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा पक्षाशी काही संबंध नाही किंवा पक्षाचा त्यांनी कुठेही उल्लेख केला नाही, त्यामुळं मीही करत नाही. हे नागरिकांना कळण्यासाठी आहे की ठीक आहे, म्हणजे पुनीत बालन साहेबांचा बऱ्याच पक्षाची जवळचा संबंध असू शकतो आणि त्यात काय कोणालाही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. तर मित्रांनो, त्यांनी ते ऐकलं, त्यांनी विनंती केली की सोमवारी याच्यावर, त्यावेळी समजा काही शुक्रवार वगैरे असेल तर 2-3 दिवसानंतर सोमवारी याच्यावर बोलणं व्हावं, तोपर्यंत हे कारवाई काही करू नये. खेमनार साहेबांनी सुद्धा त्यांचा शब्द मान्य केला. ते म्हणले आम्ही बोलल्याशिवाय काही कारवाई करणार नाही आणि तुम्हालाही पटवून सांगू, आणि ज्याप्रमाणे जे कारवाईमध्ये आयुक्त साहेब जे ठरवतील पुनीत बालन साहेबांची चर्चा करून त्याप्रमाणे पुढची जे काय करायचं असेल, दंड घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे, पूर्ण माफ करायचा आहे निम्मा करायचा आहे, हे ते ठरवलं जाईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्याबरोबर आंदोलक त्याच्यावर संतुष्ट दिसले. शेवटीसुद्धा बाहेर आल्यानंतर त्यांनी TV10चे आभार मानूनसुद्धा ते त्यांचं आंदोलन यशस्वी झालं होतं एका अर्थाने. मित्रांनो, ते आंदोलन झाल्यानंतर त्याच्यानंतर 3-4 महिन्यानंतर मी पुन्हा एकदा खेमनार साहेबांना मी तो फॉलो करतच होतो. जगताप साहेबांना मी त्यावेळी म्हणजे विचारलं असता प्रत्येक वेळी जगताप साहेब हेच म्हणायचं आहे की प्रोसेसमध्ये आहेत. हे प्रत्येक वेळी बऱ्याच अधिकाऱ्यांकडनं हे वाक्य ऐकायला मिळतं. आमची पंचायत होती की आम्ही मग नागरिकांना काय सांगणार जर आम्हाला फीडबॅक मिळाला नाही तर. ही त्यावेळीची परिस्थिती होती. विक्रम कुमार आयुक्त होते, ॲडिशनल कमिशनर खेमनार साहेब होते आणि उप आयुक्त ह्या विभागाचे हे जे माधव जगताप साहेब होते. तर अशामुळं ते विषय काय होतं आहे हे कळत नव्हतं, फक्त इट इज इन प्रोसेस एवढंच सांगितलं जायचं. तर मग आता मित्रांनो 2023ची गणेश चतुर्थी झाल्यानंतर आता 2024ची गणेश चतुर्थी आली. त्यावेळीसुद्धा माझ्या निदर्शनात असं आलं की हे पुनीत बालन साहेबांनी ऑक्सिजनचे फलकचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. पुन्हा एकदा मी सांगतो मित्रांनो, TV10ला याच्यावर काही आक्षेप नाही जर ते नियमात असेल तर, कारण का नियमात सांगणाऱ्याची बॉडी आहे PMCने हे ठरवावं. तर माझा परत तोही प्रश्न आहे PMCला, प्लीज मेक इट क्लिअर. 2 प्रश्न आहेत
की जर आत्ता त्यांनी हे फलक लावले असेल तर त्यांनी याची परवानगी घेतली असेलच, त्याचं जे काही चार्जेस असेल ते भरले असेलच. कारण की आता गणेश चतुर्थी, गणेश विसर्जन झालेलं आहे, फंक्शनही संपलेलं आहे. तर त्याचं सगळं जे काय रिकव्हरी असेल, जे जे चार्जेस असतील ते महानगरपालिकेला मिळाले असावेत. त्याचबरोबर हे मागच्या वर्षीचं जे तुमच्या महानगरपालिकेने नोटीस पाठवून सांगितलं होतं 3,20,00,000 जे दंड नसून ते चार्जेस आहेत, ते महानगरपालिकेचे आणि महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे, हे मिळायला पाहिलं होते. त्या 3,20,00,000चं काय झालं? आता मित्रांनो, एक वाईट खबर अशी आहे की महानगरपालिकेमध्ये आत्ता जे नवीन आयुक्त आले डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब, यांनी खूप चांगली पद्धत सुरू केली होती. सोमवारी आणि गुरुवारी ते स्वतः जे नागरिकांना 3:30 ते 5:30पर्यंत स्वतः सर्व नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत होते, स्वतः भेटत होते आणि तिथल्या तिथं ते HODंच्या समोर त्याचं निरसन किंवा त्याचा फॉलोअप कुठे घ्यायचा हे नागरिकांना सांगत होते. त्यावेळी TV10 भरपूर प्रश्न सुटलेले आहेत. पण वाईट बातमी अशी आहे मित्रांनो की ही प्रथा, की हे जे चालू होतं ते दुर्दैवाने त्याला नजर लागली असं मी म्हणेन, TV10चीच नजर लागली असं मी म्हणेन आणि ते बंद झालेलं आहे. त्याच्याऐवजी आता एक कमिटी स्थापन झालेली आहे, जे सकपाल साहेबांच्या अंडर, सकपाल साहेबसुद्धा अतिशय एक सक्षम आणि चांगले अधिकारी आहेत, पण ते आहेत झोन 2चे उपआयुक्त. ते बरोबर सोमवारी आणि गुरुवारी 3:30 ते 5:30पर्यंत ते तिथं लोकांच्या तक्रारी घेतात. मित्रांनो, त्यांच्याबरोबर प्रत्येक विभागाचे एक असे अधिकारी आहेत. उदाहरणार्थ आशिष जाधव साहेब आहेत, त्यानंतर शेंडे साहेब आहेत बांधकाम विभागाचे, असे वेगवेगळे अधिकारी असतात. इवन टॅक्स विभागाचे मते साहेब तिथं असतात. पण मित्रांनो, मी 2-3दा हे पाहिल्यानंतर माझं असं लक्षात आलं की याचा परिणाम होत नाही. असो, हा आत्ता विषय नाही. पुन्हा एकदा मी येतो, हे एवढं सांगण्याचा उद्देश हाच आहे की त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आयुक्त असतानासुद्धा मी स्वतः पुनीत बालन हा विषय घेऊन त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे की या 3,20,00,000चं काय झालं. त्याचबरोबर बऱ्याच संघटनांनी पत्र दिलेले आहेत आणि शेवटी काल परवासुद्धा एक संघटना होती, भीम संघटना अशी होती, त्याची माहिती मी तुम्हाला नंतर सांगेन. त्या महिला अधिकारी होत्या, आव्हाळे साहेब मॅडम म्हणून होत्या, तर त्यांनीसुद्धा ह्याच्यावर तक्रार केलेली आहे. आणि पण पुढे परत मित्रांनो, हा एक महानगरपालिकेचा कडे एक गोष्ट अशी आहे की फॉलोअप करायला तक्रारदार हा कमी पडतो आणि त्याचा या अधिकाऱ्यांना फायदा होतो. कारण की ह्या अधिकाऱ्यांना स्वतःहून कुठलेही तक्रारचं निरसन करण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नाही, असा माझा मागच्या 2 वर्षाचा अनुभव आहे. तर मित्रांनो, मी हे सांगितलं की पुनीत बालन साहेबांबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण महानगरपालिकेने ही जी नोटीस पाठवली होती आणि 2 दिवसात पैसे ह्याचे जमा करायला हवे ते 3,20,00,000, तर या रकमेचं काय झालं, त्या नोटीसचं काय झालं, त्या नोटीस म्हणजे त्या ही सगळी माफ केली गेलेली आहे का, ती नोटीसमध्ये मग अधिकारी ते सगळे कलमं टाकायला चुकला होता का, म्हणजे अधिकारी म्हणजे माधव जगताप साहेब. इथे आणखीन एक गोष्ट मी सांगतो, आता जगताप साहेबांच्या जागी तिथे मित्रांनो हे आकाशचिन्ह ह्या विभागामध्ये आणखीन एक जो बदल झाला आहे तो मला तुम्हाला सांगणं फार महत्त्वाचं आहे. जिथे माधव जगताप साहेबांच्या अंडर हा विभाग होता, आता तिथं प्रशांत ठोंबरे साहेब ह्यांची नियुक्ती झालेली आहे. ते प्रशांत ठोंबरे साहेब हे शासनाकडनं आलेले अधिकारी असल्यामुळे महानगरपालिकेमध्ये मी असं म्हणेन की एका अर्थाने ते नवीन आहेत. तर त्यांनाही मी काल भेटलो, TV10 हे मी त्यांच्याकडे काल भेटलो, त्यांच्याकडे हा काल विषय गेलेला आहे आणि त्याच्यावर हे सांगणार आहेत आपल्याला की ते नोटीस चुकीची होती का, म्हणजे अजून पैसे का रिकवर झाले नाहीत याचं ते आपल्याला रिटर्न देणार आहेत. आणि त्यांनी दिलं की ती गोष्ट मी मिलिंद जाधव हे तुमच्यासमोर आणणार आहोत. तर मित्रांनो, अशाच प्रकारचा व्हिडिओ बघत जावा आणि तुमच्या काही तक्रार असेल तर त्याला फॉलोअप करत जावा. TV10 करतच असतं आहे. आणि मित्रांनो, तुमचे कॉमेंट्स या विषयासुद्धा तुमचे कॉमेंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत. कृपया आम्हाला याच्यामध्ये कॉमेंट करा आणि आम्हाला कळवा की याच्यामध्ये आणखीन पुढं काय करता येऊ शकतं. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10.